झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 122वी जयंती। महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल होत आहेत। चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने चोख तयारी केलेली आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटेपासूनच भीमसैनिकांनी आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरच पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे प्रशासनानेही जय्यत तयारी केलेली आहे। दरवर्षी चैत्यभूमीवर अशा प्रकारे लाखो भीमसैनिकांची गर्दी होत असते। त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय त्यांची होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे चोख व्यवस्था या ठिकाणी आखण्यात येते। 122वी जयंती आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्या निमित्तानं चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक दाखल होत आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊयात, या परिस्थितीचा आढावा घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, आज पहाटेपासूनच भीमसैनिकांची तिथं गर्दी होते आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी सध्या काय व्यवस्था आहे? हेमाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 122वी जयंती आहे आणि या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून जे आहेत आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमी परिसरात येत असतात। चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असतात। आज इथे जे आहे चैत्यभूमीचं जे स्मारक आहे त्याचं टपाल तिकिटाचं अनावरण देखील केले जाणार आहे। एकंदरीतच इंदू मिलचा विषय असेल त्या विषयासंदर्भात इंदू मिलच्या बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात झालेला जो निर्णय असेल त्यामुळे कुठेतरी आंबेडकर जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि आज एकंदरीत दिवसभर जे आहे ते लाखो आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ह्या सगळ्या चैत्यभूमीच्या परिसरात चैत्यभूमीच्या ठिकाणी येतात। नक्की चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिक येत असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर तेवढीच चोख व्यवस्था प्रशासन आणि पोलिसांना ठेवावी लागते। आज कशा प्रकारे व्यवस्था दिसून येते? निश्चितच हेमाली, ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या सगळ्या परिसरात येत असतात त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीचे बदल असतील किंवा गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं तर पोलीस व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे। कारण लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्याच ज्या प्रशासकीय व्यवस्था असतात त्या खबरदारी घेताना दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात चोख अशी व्यवस्था प्रशासनामार्फत ठेवण्यात आली आहे। नक्कीच धन्यवाद देवेंद्र, आम्ही वेळोवेळी याबाबत अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।